जर प्रशासन योग्य पद्धतीने चालत असेल आणि शासनाचं जर तुमच्याकडे आणि लोकांकडे लक्ष असेल तर मग हा संघर्ष तसा करावा लागला नाही पाहिजे. पण कधी कधी काही लोक नाहीतर सिस्टम आपण ज्याला म्हणतो आपल्याकडे जेव्हा दुर्लक्ष करते तेव्हा ही परिस्थिती तिथे येत असते. मगाशी एका महत्त्वाच्या बैठकीमध्ये असताना आपले काही प्रतिनिधी मला भेटले व तसंच गेले काही दिवस सातत्याने आपल्या काही पदाधिकाऱ्यांकडनं फोनवर विनंती त्या ठिकाणी केली जाते आणि काही लोक हक्काने सुद्धा सांगतात. खरं तर आमच्यासारख्या लोकांना विनंती करून चालत नाही, कारण आम्ही हक्काची माणसं आहोत. तुम्ही आम्हाला हक्काली त्या ठिकाणी तुम्ही सांगा. मला असं कळालंय की काही अधिकारी आपल्याला भेटले आणि आरआरच्या बाबतीत 3 दिवसात आम्ही निकाल देऊ नाही तर निर्णय घेऊ असं सांगितलेलं आहे. मी म्हणालो आजच यायचं का उद्या येऊ, काय तुमचं नियोजन आहे. त्यांनी आम्हाला सांगितलं आम्ही शिक्षक हे मुलांसाठी झालेलो आहे आणि ज्या मुलांना आम्ही शिकवतो ते सर्वसामान्य परिवारातली मुलं आहेत, मुली आहेत. 1 तारखेला महाराष्ट्र दिवस असल्यामुळे आम्हाला आमच्या गावामध्ये आमच्या शाळेमध्ये जाऊन आमच्या लहान मुलांची त्या ठिकाणी काळजी घ्यावी लागते. त्यामुळे आमचा कदाचित निर्णय असा होऊ शकतो जो तुम्ही घेणार आहात, अजून घेतला नाही असं मला कळालंय, की परत एकदा गावी जाऊन मुलांना जे काही तुम्ही पीटी शिक्षक म्हणून तुमची जी जबाबदारी असते तुम्ही तिथं पार पाडणार. झेंडावंदन आणि त्याचे म्हणजे एकतर आपल्या देशाप्रती असणारं प्रेम, आपल्या राज्याप्रती असणारं प्रेम आणि सगळ्यात म्हणतं जी ड्युटी असते तुमची त्या ड्युटीवर असणारं प्रेम हे तुम्ही या तुमच्या म्हणण्यातून दाखवत आहात. मी तुम्हाला शब्द देतो की आज जो कुठला तुम्ही निर्णय त्या ठिकाणी घ्याल, उद्या इथं तुम्ही बसलात तर आमचा उद्याही तुम्हाला पाठिंबा तिथं असणार आहे. पण जर तुम्ही असा निर्णय घेतला की मुलांसाठी, देशासाठी आणि आपल्या राज्यासाठी झेंडावंदन करण्यासाठी तुम्ही परत जाण्याचा जर निर्णय तिथं घेतला आणि सरकारकडनं पण तुम्हाला 3 दिवसाची मुदत दिलेली आहे आणि ती मुदत जर त्यांनी पाळली नाही, दिलेला शब्द जर पाळला नाही, तुम्ही सांगा मला कधी यायचं तुमच्या आंदोलनामध्ये. जेव्हा केव्हा पहिला दिवस असेल त्या दिवशी मी 100% तिथं उपस्थित असेल असे शब्द या ठिकाणी देतो. तुमच्याबद्दल कळल्यानंतर मंत्री महोदयांना संपर्क करण्याचा मी प्रयत्न केला, पण मला असं कळालं की त्यांचं डोळ्याचं ऑपरेशन झालेलं आहे आणि त्यामुळे आज म्हणजे कॅबिनेट असून सुद्धा ते इथं आले नव्हते. जर असते तर माझी सुद्धा एक बैठक शिक्षकांचीच होती आणि त्या बैठकीबद्दल म्हणजे तुमचा विषय त्यातला होताच, पण इतरही काही शिक्षकांचे मुद्दे घेऊन काही दिवसांपूर्वी मी त्यांना भेटलो होतो आणि 28-29ला परत एकदा ती बैठक त्यांनी तिथं लावली होती. पण ऑपरेशन झाल्यामुळे ते येऊ शकले नाही. नाही तर माझं प्लॅनिंग असं होतं की आपल्या काही प्रतिनिधींना तिथं बोलवावं आणि मंत्री महोदय आणि अधिकाऱ्यांचं समोरच ही चर्चा होऊन काही ना काहीतरी फायनल निर्णय तिथं घेतला गेला असता. तर ठीक आहे, शेवटी आपल्या मंत्र्यांचं ऑपरेशन तिथं झालं असेल, आज ते इथं नाही आहेत. पण 3 दिवस जी काही तुम्हाला ऑर्डर नाही तर तुम्हाला आश्वासन दिलेलं आहे ते पूर्ण करतील अशी अपेक्षा आपण करूया. नाही झालं तर तुम्ही मला सांगा कधी यायचं, मी तिथं तुमच्याबरोबर त्या आंदोलनामध्ये त्या ठिकाणी सहभाग घेईल असा मी इथं आपल्या सर्वांना शब्द देतो. पण तुम्ही जी माणुसकी दाखवली, आपल्या देशाप्रती, मुलांप्रती जे काही प्रेम आणि आदर तुम्ही त्या ठिकाणी दाखवला आणि ड्युटी करण्यासाठी निर्णय घेण्याची भूमिका अजून तुम्ही फायनल केली नसली तरी ती भूमिका तुम्ही मांडतात, त्याच्यावरूनच कुठेतरी कळतं की तुम्ही प्रामाणिक शिक्षक आहात, तुम्ही प्रामाणिक लोक आहात आणि तीच प्रामाणिकता बघून उद्या जाऊन कधी तुम्ही सांगा आम्ही तुमच्या बरोबर आहोत. एवढंच या ठिकाणी सांगतो, थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिक्षक.